ध्येय एज्युकेशन फाउंडेशन देह प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघायचं आता, तर आज आपण दिनदर्शिका हा घटक बघणार आहोत। काय बघायचं आपल्याला? दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर। तर कॅलेंडर वरचे प्रश्न बघायचे आहेत। तर बघा आता कसे बघायचे ते। तर ह्या पद्धतीचे काही सोपे प्रश्न असतात, काही अवघड असतात। तर त्याच्यामधले आपल्याला परीक्षेमध्ये काय काय येतील, परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न येतील आणि ते आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत, तर ते आपण बघूया। तर बघा, आज सोमवार आहे, तर 393 दिवसांनी कोणता वार असेल? तर इथं त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्हाला दिवस दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला वार शोधायचा आहे। दिवस दिलेले असताना वार शोधणं ही सोपी गोष्ट आहे। तर बघा कसं आता, तर आपल्याला सांगितलंय 393 दिवसांनी कोणता वार असेल? तर 393 भागिले 7, 7च का करायचं आता? तर एका आठवड्यात किती वार असतात? एका आठवड्यात किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात। असा 7 दिवसांचा एक एक आठवडा होत जातो आणि म्हणून त्या दिवसांना 7 ने भागायचं। त्या दिवसांना काय करायचं? 7 ने भागायचं, कारण आपल्याला वार शोधायला सांगितलंय ना। आपल्याला त्या 7 दिवसामधलं एक वार शोधायला सांगितलंय, म्हणून 393 ला, हे बघा, 393 ला 7 ने भागायचं। इकडे दाखवते तुम्हाला, 393 ला 7 ने भागायचं। कसं होणार? 7 5 35, 7 5 35 आणि पुढे 7 सकम 42। तर ह्या भागाकारामध्ये हे जे भागाकार आलेला आहे हे महत्वाचं नसतं, महत्वाचे असते बाकी। महत्वाचं काय असतं? बाकी किती राहिली। या प्रश्नामध्ये तुम्ही जेव्हा भागाकार कराल, आपण जर आता 393 भागिले 7 असं जर लिहिलं, तर यामध्ये 56 उत्तर येईल, आहे का नाही? पण 56 उत्तर येतं, पण हे महत्वाचं नसतं। हे 56 उत्तर महत्वाचं, हे उत्तर नाही। ह्याच्यामध्ये बाकी किती आहे हे महत्वाचं आहे, यावरून आपलं उत्तर निघणार आहे। तुम्ही जेव्हा 7 ने त्याला भागाल कोणत्याही संख्येला आणि त्याच्यामध्ये बाकी किती राहील हे सगळ्यात महत्वाचं आहे। तर बघा, 56 आलं म्हणजे काय झालं? ह्या 393 मध्ये 56 आठवडे बनतील, हो का नाही? एक आठवडा किती दिवसांचा असतो? एक आठवडा 7 दिवसांचा असतो। मग जेव्हा आपण 7 ने ह्याला भागतो 393 ला, तेव्हा आपल्याला जो आकडा मिळतो, आता इथे मिळाला 56, तर 56 आठवडे असतात। ते किती असतात? 56 आठवडे। तर 56 आठवडे पूर्ण आणि 1 दिवस बाकी। कळतंय का? 56 आठवडे पूर्ण आणि 1 दिवस बाकी। तर बघा आता, जेवढी बाकी आली तर तेवढं आपण पुढे जायचंय। जेवढी बाकी आली तेवढं आपण पुढे जायचंय। आज सोमवार आहे, तर सोमवारच्या पुढे किती वार मोजायचे आहेत? फक्त 1। म्हणजे सोमवारच्या पुढे किती मोजायचंय? फक्त 1। म्हणजे वार कोणता येईल? सोमवार नंतर येतो मंगळवार। कळतंय का? जेव्हा तुम्हाला दिवसांचे काढायला दिवस दिलेले असतील,
आधीच दिवस दिलेले असतील तर तेव्हा आपण त्याच्यावरून वार कसा काढायचा, तर अशा पद्धतीने त्याला 7 ने भागायचं आणि जेवढी बाकी येईल, इथे जर बाकी 2 आली असती, 3 4 आली असती, तर काय केलं असतं आपण, 4 दिवस पुढे गेलो असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारवर पोहोचलो असतो. पण इथे बाकी किती आहे, बाकी किती आली, 1 आली, म्हणून आपण फक्त एकच वार पुढे गेलो. बाकी किती आली, 1, म्हणून आपण सोमवारच्या पुढे एकच दिवस गेलो. मग आज सोमवार आहे, तर 393 दिवसांनी कोणता वार असेल, तर कोणता वार असेल, मंगळवार. समजतंय का तुम्हाला, समजलं का? तर अशा पद्धतीने काढायचं आहे. तर बघा आता तुमच्या परीक्षेमध्ये आता मी शिकवले तसा देखील प्रश्न असणार आहे आणि हे जे मी आता दाखवते हा देखील असे देखील प्रश्न असणार आहेत. तर बघायचं आहे, जर 2006 साली स्वतंत्र दिवस रविवार होता, स्वतंत्र दिवस कधी असतो, 15 ऑगस्ट. किती, 15 ऑगस्टला कोणता वार होता, 15 ऑगस्ट 2006. 2006 रोजी कोणता वार होता, रविवार. तर त्यांनी विचारले 2006 सालीच शिक्षक दिन. आता शिक्षक दिन म्हणजे किती, 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर 2006 साली कोणता वार असणार, हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र दिनाची पण तारीख माहिती पाहिजे, शिक्षक दिनाची पण तारीख माहिती पाहिजे. दिनविशेष, स्वतंत्र दिन कोणत्या दिवशी असतो आणि शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. समजतंय का आता? तर आता आपण पुढचं काढूया. बघा, 15 ऑगस्ट 2006 साली रविवार होता, तर 5 सप्टेंबर 2006 साली कोणता वार असणार आहे. तर ऑगस्ट महिना आता किती दिवसांचा असतो, तर काढूया चला आपण. ऑगस्ट महिना, ऑगस्ट महिना 31 दिवसाचा, तर 31 वजा 15, 31 वजा 15 16, किती येत आहे, इथं आता मी डायरेक्टच लिहिते, 16 दिवस. ऑगस्ट महिन्याचे किती दिवस पकडायचे, मग ऑगस्ट महिन्याचे 16 दिवस. आता ऑगस्ट महिना संपला, कळालं का? सप्टेंबर महिना, सप्टेंबर महिन्याचे किती दिवस झाले, सप्टेंबर महिन्याचे 5 दिवस झाले. ओके, तर 16 आणि 5 झाले 21. किती दिवस झाले, 21. आता आपल्याला हे दिवस निघाले, दिवस माहिती पडले का पुढची स्टेप काय करायची, आधीच्या प्रश्नामध्ये केलेली ती. एकदा दिवस माहिती पडले आपल्याला, एकदा जर दिवस माहिती पडले का तिथून पुढे आपलं जे आधी आपण आधीच्या प्रश्नामध्ये केलं ते 7 ने भागायचं आणि जे बाकी येईल तेवढे दिवस पुढे जायचं. ठीक आहे, बघा आता दिवस किती आले, 21. तर 21 ला 7 ने भागायचं, 7 त्रिक 21. बाकी काय आली, बाकी काय आली, 0.
बाकी शून्य येते तेव्हा तोच वार असतो. समजतंय का? बाकी जेव्हा शून्य येते तेव्हा तोच वार असतो. स्वतंत्र दिवशी रविवार होता तर 2006 साली शिक्षक दिन कोणता दिवशी होता? तर शिक्षक दिन सुद्धा रविवारीच असणार. शिक्षक दिन सुद्धा रविवारीच येणार. ह्याला काही अर्थ नाही. आपला काही खेळ सगळा आहे ना तो हे बाकी राहते ह्याच्यावर, बाकी राहते ह्याच्यावर आहे. जेवढी बाकी राहील तेवढे दिवस पुढं, आणि जेव्हा बाकी शून्य राहते म्हणजे काहीच पुढं जायचं नाही, शून्य, त्या दिवशी मग त्या दिवशी तोच पुढचा तोच वार असेल असं समजायचं. ठीक आहे? तर बघा, समजला का हा प्रश्न? समजला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे म्हणजे प्रश्न समजतील लगेच. स्वातंत्र्य दिन माहिती पाहिजे 15 ऑगस्ट. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. ओके, तर ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस? 15 ऑगस्टच्या पुढचे म्हणजे 15 ऑगस्ट सोडून द्यायचा. 31 ऑगस्ट महिना असतो 31चा. 31 वजा 15 येते 16. आणि सप्टेंबर महिन्याचे किती? 5च दिवस ना. मग हे 5च दिवस, ह्या दोघांची ऍडिशन करायची. किती आली बेरीज? 21. एकदा आपल्याला दिवस मिळाले का त्याला 7 ने भागायचं आणि भागून जेवढी बाकी येईल तेवढे दिवस पुढे जायचं. समजलं का? तर बघा आता, काय प्रश्न आहे? येतोय का वाचायला? वाचता येतोय? 1 जानेवारी 2005 ला मंगळवार होता असेल तर 1 जानेवारी 2007 ला कोणता वार असेल? 1 जानेवारी 2005 ला बघा, 1 जानेवारी 2005 1 1 जानेवारी 2007 ला कोणता वार असेल हे सांगितलंय. कोणता वार असेल? तर बघा आता 1 जानेवारी तारीख सारखी आहे का? 1 जानेवारी तारीख सारखी आहे म्हणजे हे दोन तर कटच करून टाकायचे. या दोघांचा काही संबंधच नाही. जर सेम असेल तर ते बाजूला सारायचे थोडा वेळ. आता 2005 आणि 2007 तर बघा आता आपल्याला फक्त वर्षांमधला फरक काढायचा आहे. वर्षामध्ये 2005 2006 आणि 2007. तर यामध्ये प्रत्येक वर्षाला त्याच दिवशी असेल तर 1 मंगळवार आहे तर 2006 ला काय होणार?
बुधवार होणार. 2007 ला काय होणार? गुरुवार होणार. तुम्ही आपल्या बर्थडे वरनं पण लक्षात ठेवू शकता. या वर्षी 2024 ला सोमवार आला असेल, या वर्षी म्हणजे 2024 ला सोमवार आला असेल, 2025 ला मंगळवार येईल, 2026 ला बुधवार येईल. असं एक दिवस एक दिवसांनी पुढे जात असतो. दरवर्षी एक दिवसांनी पुढे जात असतो. पण त्याला एक अपवाद आहे. बघा आता, लीप वर्ष याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये काय? लीप वर्ष नाहीये. जर लीप वर्ष असतं, आता बघा 2007 पासून 2008 मध्ये जाताना पण शुक्रवारच येईल. पण 2008 पासून 2009 मध्ये जाताना, 2008 पासून 2009 मध्ये जाताना काय होणार? शुक्रवार आहे तो शनिवार आणि रविवार डायरेक्ट रविवारवर येणार. डायरेक्ट काय? रविवारवर येणार. दोन दिवसांनी पुढे जात असतो. जर लीप वर्ष असेल तर. आणि लीप वर्ष कसं ओळखायचं? लीप वर्ष कसे ओळखणार? तर लीप वर्ष आता 2008 आहे, त्याला 4 ने भाग घालवायचा सरळ. 4 पंचे 20, 0 वरून पण 0, मग भाग पण शून्याचा, आणि हे वरून घेतले 8. 4 दुने 8. जातोय का भाग? ह्या वर्षाला 4 ने भाग जातोय का? हो जातोय. म्हणजे ते लीप वर्ष आहे. मग या 2008 लीप वर्ष आहे म्हणून तर ते डबल गेलं. डबल 2 ह्यानी वार पुढे जातो आणि नेहमी एका दिवसाने वार पुढे जातो. तर 2007 ला आता आपण कुठेपर्यंत आलोय बघा. आपण कुठेपर्यंत आलोय? आपण आलोय गुरुवारवर. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. समजते का तुम्हाला? नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. कशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचं बघा. म्हणजे ह्या पद्धतीचा प्रश्न आला असं, जर तारीख सेम असेल, कळतंय का? आणि फक्त वर्षामध्ये फरक असेल तर डायरेक्ट पुढे जायचं एका ह्याने. आणि जर मध्ये लीप वर्ष आलं तर 2 याने पुढे जायचं. एवढंच या प्रश्नामध्ये आहे. समजलं का? समजतंय का तुम्हाला? पुढचा प्रश्न. बघा, सोडवायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. कशा पद्धतीने सोडवू शकता येते बघा. आता 14 ऑक्टोबर, आता इथे तारीख सेम आहे. ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर तारीख सेम आहे, हो की नाही? तारीख सेम आहे. फक्त 2007 आणि 2009. तर यांच्यामध्ये एक 2009
8 आला आहे आणि इथे 2000. आता बघा लीप वर्ष आलेलं आहे, पण याच्यामध्ये देखील आणखी एक आहे, तुम्हाला मी आता सांगते. बघा लीप वर्ष आहे, पण ते लीप वर्ष कशामुळे येतं? जानेवारी, फेब्रुवारी, बघा एखादं वर्ष लीप वर्ष आहे हे आपण कसं काय म्हणतो? कारण फेब्रुवारी, ह्या फेब्रुवारी मध्ये त्या वर्षात 29 दिवस असतात ना, म्हणून ते लीप वर्ष असतं. आणि असं लीप वर्ष 4 वर्षातून 3 वर्षातून एकदा म्हणजे 4थ्या वर्षी येतं, हो की नाही? जर म्हणून ते फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस जास्त असतो म्हणून त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. पण जर तुम्हाला विचारलं, आता मी एक सांगते 2008, आता इथे एक तारीख ही दिली, पण इथे जर तारीख दिली असेल जानेवारीची, इथे जर तारीख दिली असेल जानेवारीची, तर सांगितलं जानेवारी 2008, 5, 10, 15, 20, 26 जानेवारी. 26 जानेवारी 2008 ला कोणता वार येईल? इथे 2005 घ्या. 26 जानेवारी, 26 जानेवारी 2005 ला बुधवार आहे. आणि मग 26 जानेवारी 2008 ला कोणता वार येईल असं जर विचारलं असेल तर तुम्ही इथे फसणार. आता यामध्ये लीप वर्षच लागत नाही. तुम्ही म्हणता इथं जर 2008 आलंय, 2008 आलंय म्हणजे हे लीप वर्ष आहे, पण त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना आलेला नाही, त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना आलेला नाही, म्हणून ते लीप वर्ष होणारच नाही. जसं आहे तसंच. किती? 5, 6, 7 आणि 8, 3 बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. 2008 ला शनिवार येणार. कळतंय का? लीप वर्ष आहे आपण म्हणतो कशावरून? ह्यावरून, फेब्रुवारीवरून. फेब्रुवारी मध्ये 29 दिवस असतात म्हणून. पण जर फेब्रुवारी महिनाच नसेल त्याच्यामध्ये तर लीप वर्षाचा काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे जसं आहे तसं 1 दिवस पुढे, आपण अगोदर कसं करत होतो 1 दिवस पुढे, त्याच पद्धतीने 1 दिवस पुढे फक्त करणार. समजलं का? तर अशा पद्धतीने करायचं आहे. चला तर मग आता बघूया आपण. आपल्याला 2007 ला सोमवार दिला इथं. सोमवार वरून इथं बुधवार. इथे बघा लीप वर्ष आहे. फेब्रुवारी महिना 2007 पासून ते 2014च्या ऑक्टोबरला येईपर्यंत लीप वर्ष फेब्रुवारी महिना येऊन जातोय, म्हणून इथेच ऍड करायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार. इथे काय येणार? बुधवार येणार. इथे काय येणार? बुधवार येणार. आणि बुधवार नंतर डायरेक्ट मग इथे गुरुवार. म्हणजे लीप वर्षाचे ते 2 दिवस कुठे ऍड करायचे हे सुद्धा कळालं पाहिजे. मग 14 ऑक्टोबर 2009 ला कोणता वार येणार? गुरुवार येणार. कोणता येणार? गुरुवार. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बघा एकदा.
तुम्हाला जर हे समजलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर बघा आता पुढचा प्रश्न. 8 मार्च 2003 ला शुक्रवार असेल तर 8 मार्च 2005 ला कोणता वार येईल? बघा, 8 मार्च 2003 ला शुक्रवार, तर 8 मार्च 2005 ला कोणता वार येईल? 3, 4. दोन 2004 म्हणजे मध्ये लीप वर्ष आहे. बघा, 2003, 2004 आणि 2005 इथे आहे शुक्रवार. तर 2000 महिना कोणता आहे? मार्च महिना आहे. म्हणजे 2003 पासून 2004 पर्यंत जातानाच आपल्याला फेब्रुवारी महिना लागतो. म्हणजे इथेच आपल्याला 2 दिवस वाढवावे लागतील. शुक्रवार, शनिवार एक सोडायचा, रविवार इथे येणार रविवार, आणि रविवार पासून इथे मग सोमवार. आता शुक्रवार इथे 2003 पासून 2004 पर्यंत जाताना महिना लागला. इथून जातानाच फेब्रुवारी महिना लागला आपल्याला. आपण मार्च पर्यंत जायचं आपल्याला, म्हणजे इथे लागला. जर इथे जानेवारी पर्यंत असतो, जर इथे जानेवारी पर्यंत असतो तर इथे घेतला असते का? इथे दिवस वाढवले असते का आपण? नाही, इथे नसते वाढवले. मग आपण 2005 कडे जाताना वाढवले असते, कारण तिकडे जाताना फेब्रुवारी महिना लागतोय म्हणून तिथे वाढवायचे 2 दिवस. पण आपल्याला इथे जातानाच फेब्रुवारी महिना लागतोय म्हणून इथे वाढवले 2 दिवस. ठीक आहे. तर आपला प्रश्न काय? 8 मार्च 2005 रोजी कोणता वार येईल? तर 8 मार्च 2005 रोजी सोमवार. 8 मार्च 2005 रोजी काय येणार? सोमवार येईल. समजतायत का प्रश्न? समजला का प्रश्न? स्क्रीनशॉट काढून घ्यायचं येत नसेल तर. ह्याचं जर येत नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर बघूया आज आपण काय काय बघितलं. तर बघा, पहिल्यांदा साधं सोपं त्यांनी दिवस दिलेले असतात आणि त्या दिवसावरून आपल्याला आपला वार काढायचा असतो. वार कसा काढणार? दिवसाला 7 ने भागायचं. 7 ने भागल्यानंतर ही बाकी महत्वाची नाही, हे उत्तर महत्वाचं नाही. भागाकार आपल्याला महत्वाचं आहे बाकी. बाकी किती राहते? 1. आणि मग त्याच्यावरून आपण त्याच्या जेवढी बाकी राहिली तेवढे दिवस पुढे जायचं. बाकी महत्वाचे आहे. हे कळालं का तुम्हाला? एकदा क्विक रिकॅप सगळा. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता? तर बघा आता
2006 साली स्वतंत्र दिन रविवारी होता, तर 2006 साली शिक्षक दिन कोणत्या दिवशी होतो? तर 15 ऑगस्ट 2006 साली रविवार होता, तर 5 सप्टेंबर 2006 म्हणजे त्याच वर्षी फक्त महिने बदलले, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर ऑगस्ट मधले किती 16 दिवस कसे काढले? ऑगस्ट 31 दिवसांचा महिना असतो, वजा 15, 31 वजा 15 आले 16. ऑगस्ट महिन्यातले 16 दिवस, सप्टेंबर महिन्यातले आपल्याला 5 सप्टेंबर पर्यंत जायचं म्हणून 5 दिवस. या दोघांची बेरीज केली, आपल्याला मिळाले दिवस. आता एकदा दिवस मिळाल्यानंतर ह्या दिवसांना, आपली पहिली जी मेथड होती ती ह्या दिवसांना 7 ने भागायचं, बाकी आली 0. आता बाकी तर 0च आली. बाकी 0 आल्यावर काय करायचं? बाकी 0 आल्यावर एकही दिवस पुढे जायचं नाही, त्याच दिवसावर थांबायचं. म्हणजे 15 ऑगस्ट 2006 साली रविवार होता, तर 5 सप्टेंबर 2006 रोजी पण रविवारच येणार. ठीक आहे, पुढे बघा. बघा 2005 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2007 ला किती असेल? दिवस सेम असेल तर इकडं दिवस सेम असेल तर यांच्यामध्ये 2006 म्हणजे ह्याच्यामध्ये काही लीप वर्ष नाही, म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सरळ एक एक दिवस पुढे गेलो. समजलं का? आणि हा एक प्रश्न, 2007 ला सोमवार असेल तर ऑक्टोबर. आता तारखा सेम असल्या दिल्यात, तारखा सेम नसल्यावर त्याचे महिन्याचे दिवस काढायचे आणि दिवस काढल्यानंतर त्याला 7 ने भागायचं. आता ह्याला 7 ने भागायची गरजच नाही, कारण ह्याच्यामध्ये दिवस काढायची गरजच नाही, कारण तारखा ह्या सेम आहेत. बघा 14 ऑक्टोबर 14 ऑक्टोबर. लीप वर्षाचं तुम्हाला समजवलंय. फेब्रुवारी पर्यंत जर जानेवारी मध्येच असेल तर ते लीप वर्ष धरायचं नाही, किंवा फेब्रुवारीच्या पुढे असेल तर आपली तारीख जानेवारी पर्यंतच असेल. 26 जानेवारी समजा, 26 जानेवारी 2008 ला येताना फेब्रुवारी महिना लागतो का? फेब्रुवारी महिनाच लागत नाही, म्हणजे ते लीप वर्ष धरायचं नाही. कळतंय का? ते लीप वर्ष धरायचं नाही, कारण फेब्रुवारी महिना लागत नाही त्याच्यामध्ये. मग ते आहे असंच आपलं एक दिवस पुढे तसंच होणार ते. बघा 2003 ला शुक्रवार, 8 मार्च 2003 ला शुक्रवार असेल तर 8 मार्च 2005 ला कोणता वार असेल? बघा 8 मार्च 2003 ला शुक्रवार असेल, मध्ये एक लीप वर्ष लागतं, लीप वर्ष लागतं म्हणून शुक्रवार नंतर शनिवार येतो, डायरेक्ट आपण रविवार घेतला आणि त्याच्यानंतर मग सोमवार घेतला. ठीक आहे, ओके. तर आज आपला दिनदर्शिका हा टॉपिक संपलेला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.